प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा एका नवख्या उमेदवारानं पराभव केला। अचलपूर इथून गेल्या 20 वर्षांपासून बच्चू कडू हे अपक्ष म्हणून निवडून येत होते। तब्बल 12,000पेक्षा अधिक मतांनी यावेळी बच्चू कडू यांचा पराभव झाला। या पराभवानंतर बच्चू कडू यांनी प्रथमच माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली। व्यूहरचना करून आपल्याला पाडण्यात आलं असं बच्चू कडूंनी म्हटलं। कार्यकर्त्यांना धीर देत शांत राहत आपण भविष्यातही सोबत काम करत राहू असंही बच्चू कडू म्हणालेत। दरम्यान येत्या मंगळवारी ईव्हीएममध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात विशाल मोर्चा काढणार असल्याची माहिती सुद्धा बच्चू कडू यांनी दिली आहे। पाहुयात या पराभवानंतर बच्चू कडू सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना खरं तर मी त्यांचे आभार मानतो। त्यांनी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने खूप प्रयत्न केले, पण एक व्यवस्थित व्यूहरचना करून पाडण्यात विरोधकांना यश जरी आलं असलं तरी खचून जाऊ नका। येणारे दिवस आपलेच आहे आणि बच्चू कडू पदामुळे नाही तर कार्यामुळे आहे। ते कार्य आपण नेहमी करत राहू। तुम्हाला स्वतः एकटे पण वाटू नका देऊ। मी तुमच्या सोबत अतिशय ताकदीने आणि मजबूतीने उभं राहील। स्वतःला एकटं समजू नका। आज जरी हरलो असेल तर उद्याचा दिवस आपला असेल।